राजीनामा द्यावा? माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. अजित पवारांनी राजीनामा द्यावा या अंजली दमानियांच्या मागणीला दादांचं उत्तर. एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत 125 जागा मागण्याची शक्यता. 2012-2017चे मिळून 125 नगरसेवक सोबत असल्यानं शिवसेनेचा दावा. कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, तर पिंपरी चिंचवडमध्येही दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादी प्रकरणाचा आता नवीन वर्षातच निकाल. पक्ष चिन्हावरील पुढील सुनावणी 21 जानेवारीला. सुनावणीची बतावणी सुरू. उद्धव ठाकरेंचा टोला. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंची टीका. माझ्यामुळे घरात बसणारे लोक बांधावर जातायत. शिंदेंचा ठाकरेंना टोला. दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्लाच. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं होईल. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारची माहिती. फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा साठा जप्त, तर लपवलेल्या 300 किलो अमोनियम नायट्रेटचा शोध सुरू. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. दिल्ली कार स्फोटातील जखमींची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट. मोदींकडून LNJP रुग्णालयाला जखमींची विचारपूस. वनमंत्री गणेश नाईकांनी पिंपरखेडमध्ये घेतली मृत चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट. तर नरभक्षक बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा. वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं विधान. करू असा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. महापालिका निवडणुकीसाठी भाजपला आम्ही प्रस्ताव दिलाय, मात्र त्यांच्याकडनं अजून कोणतेही उत्तर आलेलं नाही असं ते म्हणाले. बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत गेवराई, धारूर आणि बीडमधील इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती. दरम्यान लवकरच उमेदवारांची घोषणा होईल. राष्ट्रवादीकडनं सोलापूर जिल्ह्यासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठेंचाही कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आलाय. साठेंचा अद्यापही राष्ट्रवादीत प्रवेश झाला नसल्यामुळे त्यांच्या नियुक्तीवरनं जोरदार चर्चा आहे. सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र एकाही उमेदवारांना अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कुणाला संधी मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का बसलाय. त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. महाड तालुक्यातील सुशांत जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. पक्षात प्रवेश करताच सुशांत जाबरेवरती मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवरती शिक्कामोर्तब करण्यात आलं, तर बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती 2 ते 3 दिवसात होणार असल्याचं कळतंय. सोलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 2 दिवसात 3 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. नगराध्यक्षपदासाठी 2 अर्ज, तर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 1 असे एकूण 3 अर्ज आलेत. पुण्याच्या जेजुरी नगर परिषदेची निवडणूक दोन्ही पवार एकत्र लढण्याची शक्यता आहे. जेजुरी नगर परिषद 20 जागा एकत्र लढण्याची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय. संपूर्ण 87 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय. यात 44 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या, त्यामुळे काहींना धक्का बसलाय. बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण तापलंय. बार्शीत राजेंद्र राऊत विरोधात दिलीप सोपल अशी लढत होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या पराभवासाठी भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती असलेली भाजपची एकहाती सत्ता उलथवून टाकण्याच्या हेतूनं दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. भाजपला रोखण्यासाठी युती करण्याबाबत दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांनी देखील सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीकडनं खेळली गेलेली ही राजकीय खेळी यशस्वी होईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी फुलंब्री नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. फुलंब्री नगर परिषदेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, त्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशीच लढत असणार आहे. चहाची टपरी, पान टपरी तसंच इतर ठिकाणी सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांची युती झाली आहे. चंदगड नगर परिषदेत दोन्ही राष्ट्रवादींनी आघाडीची घोषणा केली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दत्तात्रय भरणेंनी दिली. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय. भुसावळमध्ये शिवसेना उभाटा पक्षाचा मेळावा पार पडला. मेळाव्यामध्ये पक्षाच्या धोरणांवरती, संघटनात्मक बांधणीवरती आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवरती सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाला भाजपनं मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल तसंच माजी नगरसेवक कुमुद अंकाराम आणि विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत केंची यांनी भाजपात प्रवेश केलाय. मावळात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा खेळ रंगला असून महायुतीचा मावळ पॅटर्न कायम ठेवण्यात आलाय. लोणावळा नगर परिषद राष्ट्रवादीकडे तर तळेगाव दाभाडे भाजपकडे अशा या राजकीय समीकरणावरती शिक्कामोर्तब झालंय. एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी महायुतीची शक्यता आमदार अमोल पाटील यांनी फेटाळून लावली आहे. राष्ट्रवादीकडनं भाजप किंवा शिवसेनेकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा कोणताही विचार करण्याचा प्रश्नच येत नाही, असं आमदार अमोल पाटील म्हणाले. आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरती टीका केली. एकनाथ खडसे नेहमीच सोयीची युती करतात. लोकसभेला त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजप नको. त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही असा घणाघात चव्हाण यांनी केला. आणि आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा, यावरील आजची सुनावणी टळली आहे. पुढील सुनावणी 21 जानेवारी 2026ला होणार आहे. शिवसेना काँग्रेसच्या पायाजवळ येऊन ठेवल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. दगाबाज कोण हे सर्वांना माहिती आहे. बिनकामाच्या लोकांनी येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. माझ्याकडे काही नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हात वर केले, असा घणाघात शिंदेंनी केला. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. चौकशी करणारे 6 पैकी 5 सदस्य पुण्यातले आहेत. अजित पवार पदावरती असताना निष्पक्ष चौकशी कशी होणार, असा सवाल दमानिया यांनी केला. शीतल तेजवानींना खरेदी खतावरती सही करण्याचे अधिकार नाहीत. करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार अमेडिया कंपनीकडे नाहीत, असं दमानिया म्हणाले. कायद्यानं हा व्यवहार रद्द करता येणार नाही. सिव्हिल कोर्टात जाऊनच सरकारच व्यवहार रद्द करू शकतं, असं दमानिया यांनी सांगितलं. व्यवहाराची पूर्ण माहिती पार्थ पवारांना होती. एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला. बीडच्या हातोला गावामध्ये धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला. धनंजय मुंडेंना लक्ष्य करणं थांबवण्याची मागणी मुंडेंच्या समर्थकांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लोहगड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. दरम्यान फडणवीसांनी परिसराची पाहणी केली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यामध्ये नवीन तयार होत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयाची इमारत सुसज्ज बनवण्यात आली असून लवकरच तिचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. घराच्या जाळपोळ प्रकरणामध्ये तक्रार दिली नसल्याचं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं. पोलिसांनीच केसेस दाखल केल्या आहेत. मुलांच्या मुक्ततेसाठी शपथपत्रही द्यायला तयार असल्याचं सोळंके यांनी म्हटलंय. मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी 3ऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दादा गरुड, अमोल खुणे नंतर आता कांचन साळवीला ताब्यात घेण्यात आलंय. गुंड निलेश घायवळ याच्यावर कारवाई करण्यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र दिलंय. निलेश घायवळ यानं दहशत निर्माण करून बेकायदेशीर जमीन खरेदी विक्रीमध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा पोलिसांना संशय, तसंच खंडणी आणि आर्थिक व्यवहार केलेला आहे. याविषयी ईडीनं चौकशी करावी, यासाठी पोलिसांनी पत्र दिलंय. पंतप्रधान मोदींनी दिल्ली स्फोटातील जखमींची भेट घेतली. पंतप्रधानांनी LNJP रुग्णालयामध्ये जाऊन जखमींच्या तब्येतीची विचारपूस केली. मुंब्रा परिसरातनं इब्राहिम आबादी नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडनं पोलिसांनी मोबाईल फोन आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे. दिल्ली कार ब्लास्ट नंतर महाराष्ट्र ATSनं ही कारवाई केली. तर दिल्ली स्फोटाचं नवं CCTV फुटेज समोर आलंय. कारमध्ये स्फोट होतानाचा नवा CCTV व्हिडिओ हाती आलाय.
तर फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली डॉक्टर शाहीन हिच्या महाराष्ट्र कनेक्शनची माहिती समोर आली आहे। सुरक्षा एजन्सीतील सूत्रांनुसार डॉक्टर शाहीननं महाराष्ट्रात राहणाऱ्या एका व्यक्तीशी विवाह केला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार शाहीनचा निकाह जफर हयात नावाच्या तरुणासोबत झाला होता, परंतु 2015 साली त्यांचा घटस्फोट झाला। अमरावती शहरामध्ये पोलिसांकडून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येते। दिल्ली बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येते, तर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। दिल्लीतील स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरातील बीबी मकबरा परिसरामध्ये अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आलेला नाही। बॉम्ब शोधक पथकाने येऊन पाहणी केली, मात्र पोलीस बंदोबस्त तैनात केला नाही। तर धामणगाव तहसील कार्यालयात शेतकरी संघटनांनी आंदोलन केलंय। फार्मर आयडी नादुरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांचं अनुदान रखडलंय। तातडीनं फार्मर आयडी दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। मराठवाड्यामध्ये अनुदान वाटपात अन्याय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। एका शेतकऱ्याला 90 गुंठ्यांच्या नुकसानीसाठी 15,300 रुपये अनुदान मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे येत्या 17 तारखेला आमरण उपोषणाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय। निफाडमध्ये बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले। संतप्त नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना घेराव घालत रास्ता रोको केला। अखिल महासेवा आणि आधार संघटनेनं 3 दिवस संपाची हाक दिली आहे। नव्या केंद्रांना मंजुरी दिल्यामुळे जुन्या केंद्रधारकांवरती उपासमारीची वेळ आल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं नव्या परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्त झालाय। पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील 45,000 हेक्टरवरील द्राक्ष बागांना फटका बसलाय। तळहाताच्या फुडाप्रमाणे जपलेली द्राक्षाची बाग आता कुऱ्हाडीनं तोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढते, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। दरम्यान आता रेस्क्यू सेंटर आणि पिंजऱ्यांच्या संख्येत वाढ करणार असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। राज्याचे वनमंत्री गणेश नाईक हे पिंपरखेड गावात दाखल झालेत। गणेश नाईकांनी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। हिंसक बिबट्या हा लोकांसमोर आला तर शूट करण्याचं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईकांनी केलं। पीडित कुटुंबासोबत संवाद साधत असताना त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतली। निफाडच्या देवगाव भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी गावामध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 बिबटे पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले। जेरबंद झालेल्या दोन्ही बिबट्यांचं वय अंदाजे 1.5 वर्ष असल्याची माहिती मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली। शिरूरच्या पिंपरखेडामध्ये बिबट्याच्या दहशतीचा फटका लग्न करणाऱ्या तरुणांना बसलाय। बिबट्यामुळे लग्न जुळत नसल्याचं समोर आलंय, त्यामुळे तरुणांची लग्न रखडली आहेत। जुन्नर वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढत असून नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत। अशातच एका तरुणानं एआयचा वापर करत जुन्नर तालुक्यामध्ये पट्टेरी वाघ असल्याचा फोटो तयार करून तो सोशल मीडियावरती व्हायरल केला। मात्र जागरूक नागरिकांनी या तरुणाचा शोध घेऊन त्याला वनविभागाच्या ताब्यात दिलाय। अखेर या तरुणानं पट्टेरी वाघ असल्याचा एआय फोटो आपणच तयार केल्याची कबुली देत माफी मागितली आणि चुकीची कबुली देत वनविभागाकडे माफीनाम्याद्वारे माफी मागितली आहे। पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलंय। परवानगी न घेता फोटोशूट केल्यामुळे जोडप्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली। तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या माजी नगराध्यक्षाला भाजपनं प्रवेश दिल्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली। सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत कारवाई करावी अशी मागणी केली। महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ माजली। पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आली। तपासातून काहीच आढळून आलेलं नसल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली। देशविरोधी षडयंत्रांना स्थानिक सहाय्य करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंदू जनजागृती समितीनं निवेदनातनं प्रशासनाकडे ही मागणी केली। सातारा नगरपालिकेसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंचं मनोमिलन झालंय। कमळ चिन्हावरती एकत्रित लढणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली। छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधी सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। हा नकाशा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय, पण प्रश्न हा आहे की केवळ 3 विभागाकडे असलेला मॅप व्हायरल कसा काय झाला? सरकार याची चौकशी करणार का, असा प्रश्न निर्माण झालाय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील चंदा आणि चांदणी या वाघिणींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात येणार आहे। या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केलाय। गोवा आयर्नमॅन स्पर्धेमध्ये कुडाळच्या प्रमोद भोगटेनं चमकदार कामगिरी केली। 1.9 किलोमीटर स्विमिंग, 90 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर रनिंग अशी 113 किलोमीटरची स्पर्धा 8 तास 25 मिनिटात त्यांनी पूर्ण केली आहे।
ऊस दरासाठी सांगलीतल्या हिंगणगाव खुर्द इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. सोनहिरा आणि क्रांती कारखान्याची ऊस वाहतूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रोखून धरली. अहिल्यानगरमध्ये संस्थेकडनं आणि शिक्षण विभागाकडनं होत असलेल्या छळवणुकीविरोधात शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारामध्ये आमरण उपोषण करण्यात आलं. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. मावळच्या देहू येथील गांधीनगर भागामध्ये अज्ञात व्यक्तीकडनं वाहनं पेटवून देण्यात आली. या घटनेबाबत एका संशयित इसमाच्या हालचाली जवळच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे नागपुरातील काही भागात आज वीज पुरवठा खंडित असणार आहे, त्या बाधित असणार आहे. महावितरण कंपनीतर्फे विविध उपकेंद्रांमध्ये अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कारणामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या वीज वाहिन्यांवरील वीज पुरवठा काही तासांकरता बंद ठेवण्यात येणार आहे. पवना धरण परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं मागील 2 महिन्यांपासून अतिक्रमणधारकांना नोटीसा देण्यात आल्या. पवना धरण परिसरातील वारू गावातील हद्दीत कारवाई करण्यात आली आणि स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलाय. पुनर्वसनासाठी शासनानं पुढाकार घ्यावा आणि मगच अतिक्रमणाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. चंद्रपुरात 64व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची उत्साहात सुरुवात झाली आहे. चंद्रपूर केंद्रावरती एकूण 14 नाटकांचं सादरीकरण केलं जाणार आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये शिक्षकांना शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी शिक्षक सुधाकर जानकीराम पांडेला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाला चांगला चोप दिला. नवी मुंबई महानगरपालिकेला पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झालाय. जलसंरक्षण आणि जल व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार जाहीर झालाय. दिल्लीमध्ये 18 नोव्हेंबरला या पुरस्काराचं वितरण केलं जाणार आहे. साताऱ्याच्या जिंती गावात काळभैरव जन्मोत्सवानिमित्तानं जितोबा मंदिरात पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली.